बोला. नमस्कार. नमस्ते. आपण पाहतात पुरंदर सम्राट न्यूज. आज आपण सासवड ते एसटी कॅम्प जवळ आलेलो आहे. गेले 32 वर्ष गुलाबराव सोनवणे हे या ठिकाणी गठईचं काम करून पुरंदर तालुक्यातील लोकांची सेवा करत आहोत. त्यांच्याबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नाव आपलं? गुलाब भाऊसाहेब सोनवणे. किती वर्षापासून हा व्यवसाय करतात? ते कमीत कमी 32 ते 35 वर्षापासून. 35 वर्षापासून व्यवसाय तुम्ही करताय. तुम्हाला अनेक अनुभव या ठिकाणी आले आहेत. भरपूर भरपूर. त्याचा एखादा अनुभव सांगा. कशा संदर्भात? जे तुम्हाला आता ग्राहक चांगले येतात, वाईट येतात. ग्राहक म्हणजे ज्याच्या त्याच्या कामाच्या पद्धतीवर असतं. माझं काम चांगलं असल्यामुळे मला ग्राहक भरपूर आहेत. आणि इथं शाळा कॉलेज जवळपास असल्यामुळं शाळेचे विद्यार्थी, परत हाडकोळीला जवळ असल्यामुळे आणि सासवडचं मेन स्टेशन असल्यामुळं मला व्यवसायात भरपूर काम असतं. हा व्यवसाय करताना दिवसभरात तुम्हाला किती रुपये मिळतात? पूर्वी मला कमीत कमी 400-500 रुपये मिळायचे. आता सुद्धा मिळतात, नाही असं नाही, पण त्यापेक्षा जास्तही मिळतात किंवा कमीही मिळतात. म्हणजे असं नक्की सांगू शकत नाही एवढे मिळतात म्हणून. या व्यवसायात तुम्ही समाधानी आहात का? हा, मग आता कसं आहे माहिती, नोकरी व्यवसाय नसल्यामुळे मला पर्यायी हा व्यवसाय करावा लागला. त्या व्यवसायामध्ये तुमचा प्रपंच लागतो का? त्या व्यवसायामध्ये म्हणजे कसं आहे की माहिती, माझे मिसेस टेलरिंग काम करतात आणि मी हा स्वतः व्यवसाय करतो. आणि गेले 30-32 वर्ष झालं माझं इथं गिरायकाचं वळण. आणि इथं माझं दुकान होतं पूर्वी. आणि त्या दुकानामध्ये मी बॅगेचं काम करायचो, शिटकवरचं काम करायचो आणि मी हा चर्मकार व्यवसाय तिथं करायचो. त्याच्यामुळे अनेक वर्षाचं वळण आहे मला, त्यामुळे व्यवसाय होतो माझा. सध्याच्या ह्याच्यामध्ये महागाई प्रचंड वाढलेली आहे. हा, आणि अशा असताना तुम्हाला मिळणारे जे काही त्याच्यामध्ये तुमचं कुटुंब, तुमच्या मुलाची शिक्षण वगैरे कसं काय करतो तुम्ही? कसं आहे माहिती, थोडी आर्थिक वेळाकडे होते, नाही असं नाही, पण तरी ऍडजस्टमेंट करून आम्ही आपलं कसं मुलींचे शिक्षण वगैरे केलेलं आहे व्यवस्थित. आता मला 3 कन्या आहेत, 3 ग्रॅज्युएशन झालेले आहेत. आणि व्यवसायात कसं आहे कमी जास्त असतं, नाही असं नाही. आज समजा जास्त मिळतील, उद्या कमी मिळतील, तर सरासरी मला माझा धंदा होतो व्यवस्थित. हा व्यवसाय करताना तुम्हाला शासकीय अनुदान वगैरे? हा व्यवसाय करताना म्हणजे कसं आहे माहिती, आम्हाला केंद्र शासनाचे PM स्वनिधीमधून आम्हाला खेळतं भांडवल मिळतं. आम्हाला सुरुवातीला त्यांनी 10,000, त्याला व्याज वगैरे नाही, त्याला थोडीशी सबसिडी असते. नंतर त्यांनी दुसऱ्या टप्प्यात आम्हाला 20,000 दिले आणि आता 50,000 दिलेले. आणि हे पठारी संघटना आहे ना, त्या पठारी संघटनेमार्फत ते वितरण होतं नगरपालिकेमार्फत. आणि त्याचा उपभोग आम्हाला होतो व्यवसायासाठी चांगला. आता सध्या पुरंदर तालुक्यात आणि सासवड शहरामध्ये अनेक बांधव आपल्या पठारी टाकून आपला वेगवेगळ्या प्रकारचा व्यवसाय करतात. असं आपलं काय संघटनेमध्ये आहे का? आहे ना, आमची पठारी संघटना आहे आणि आमची राष्ट्रीय चर्मकार संघटना आहे. त्यामार्फत आम्ही गटई कामगार संघटना आहे आमची, त्याला संलग्न. आणि पठारी संघटना असल्यामुळे त्यामध्ये कसं आहे माहिती, त्या संघटनेची जी निवडणूक झाली नगरपालिकेची, त्या नगरपालिकेच्या बॉडीवरती मी अनुसूचित गटातून बिनविरोध निवडून आलो. आणि त्या बॉडीवर असल्यामुळे मला माझ्या व्यवसायिकांसाठी मदत करायला भरपूर चान्स आहे. आणि नगरपालिकेमार्फत त्यांना काही आर्थिक अडचणी, लोन वगैरे काढून देण्याचा मी प्रयत्न करत असतो. थोडक्यात हे व्यवसायात तुम्ही समाधानी आहे? म्हणजे इलाज नाही त्याला, म्हणजे समाधानी म्हणता येत नाही, म्हणजे दर उपाशी राहू शकत नाही आणि पोटभर घेऊ शकत नाही. पण कसं आहे माहिती, माझी उपजीविका चालते याच्यावर. तुम्ही व्यवसायाच्या मी आम्ही पाहतो अनेक वर्ष तुम्ही या ठिकाणी व्यवसाय करताय. आणि हा व्यवसाय करत असताना सेवाभावीपणे तुम्ही हा व्यवसाय करताना
अनेक लोकांचे त्याबद्दल म्हणजे मतं येतात, याबाबत तुम्हाला काय म्हणायचं? कसं आहे का माहिती, मी तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळं तिथे शाळा कॉलेजचे विद्यार्थी असतात, अनेक विद्यार्थी गोरगरीब आहेत. इथे एक हॉस्टेल आहे समाज कल्याणचं, त्या पोरांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे आणि मी माझा व्यवसाय करताना जो गरीब असेल त्याच्याकडे पैसे असं नसेल, मी त्यांचं म्हणजे ते मला देतील ना देतील ते बाब वेगळं आहे, पण गरीबाची मी सेवा करायची मला संधी मिळते यातून आणि एक आपल्याला त्यातून समाधान लागतं. पण ह्या व्यवसायाच्या व्यतिरिक्त तुम्ही काही सामाजिक कामामध्ये कुठं सक्रिय आहेत का? म्हणजे मी हे व्यवसाय सांभाळून कसं आहे माहिती, माझ्या अनेक संघटनाशी संबंध आहे. मी गेलं 30-32 वर्ष झालं म्हणजे संघटनेत काम करतो. मी पुरंदर तालुका राष्ट्रीय चर्मकार संघटनेचा पहिला तालुका अध्यक्ष आहे. त्यानंतर आत्ताच जी नगरपालिकेची निवडणूक झाली पठारे संघटनेची, त्या संघटनेवर सुद्धा मी बिनविरोध निवडून आलो आणि मी अनेक म्हणजे कसं आहे माहिती, हे पुरंदर तालुक्यामध्ये आरपीआयची संघटना असू द्या किंवा अनेक संघटनेमध्ये माझा सहवास असतो, त्याच्यामुळे सगळ्याशी लोकांशी माझे संबंध चांगले आहेत आणि विशेषतः माझं गाव कोडीत असल्यामुळे मस्कोबाचं मंदिर आहे तिथं आणि तिथे मला गावकऱ्यामार्फत विश्वस्त होण्याची प्रथम संधी लाभली, हे एक माझं नशीब समजतो मी. आणि मी लोकांच्या सुखदुःखाला वेळ देतो माझा व्यवसाय समोर. अनेक अडचणी असेल तर माझा मदत करण्याची बी धारणा असते आणि माझे जे मित्रमंडळी सर्कल आहे हे सर्व चांगल्या क्षेत्रातले असल्यामुळे त्यांचीही मला मदत होती. जरी काही मला आर्थिक अडचण असली तरी ती लोक मला मदत करतात. मध्ये मला थोडस माझ्या तब्येतीमुळे मला थोडस हे झालं तरी माझ्या मित्रमंडळांनी मला आर्थिक सहकार्य करून मला परत उभं केलं आणि मी दुकान जरी माझं इथलं निघालं तरी मी ह्या जागेवर बसून माझा व्यवसाय व्यवस्थित केला. विशेषतः म्हणजे एसटी स्टँड असल्यामुळे एसटीच्या लोकांची मला मदत झाली आणि एसटीचं काम चालू असल्यामुळे हे कॉन्ट्रॅक्टर जे शिंदे साहेब होते त्यांनी मला स्वतः इथं वाटा घालून दिला आणि त्यामुळे माझी बसण्याची व्यवस्था झाली. त्याच्यामुळे माझी उपजीविका चांगली चाललेली आहे आणि यातून मी समाधानी आहे. ह्याच्यामध्ये व्यवसायामध्ये कसं आला तुम्ही? ह्या व्यवसायामध्ये असं आलं की माझं शिक्षण झालं वाघेरे कॉलेजला, 86 ला माझी 12वी झाली. अनेक ठिकाणी नोकरीचा प्रयत्न केला पण नोकरी काही लागली नाही. मी काही दिवस मुंबईला होतो. मुंबईला असताना मी एका कंपनीत होतो पण ती कंपनी सुदैवाने आमची बंद झाली. त्यानंतर मी गावी आल्याच्या नंतर तिथं वडिलांचं दुकान होतं छोटस, ते वडाच्या झाडाखाली बसायचं. त्यानंतर मी एक छोटीशी टपरी घेतली आणि त्या टपरीत माझा थोडा व्यवसाय चालू केला. त्यानंतर मला थोडीशी चालना मिळत गेली आणि नोकरी मिळत नसल्यामुळे ह्या व्यवसायात मला पडणं भाग पडलं. धन्यवाद. आपण पुरंदर धन्यवाद.